अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका शेवगाव या कोर्टात वकिलास एका पक्षकाराकडून जबर मारहाण झाली। त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून माणगाव बार असोसिएशनकडून माणगाव जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रांगणात सर्व माणगाव बार असोसिएशनचे वकील एकत्र येऊन या घटनेचा त्यांनी लाल फिती बांधून जाहीर निषेध केला। यावेळी माणगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष मोहन मेथा यांनी निषेध व्यक्त करताना सांगितले की अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका शेवगाव कोर्टातील वकील यांना एका पक्षकाराने मारहाण केल्याने आम्ही माणगाव तालुक्यातील वकील या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत। त्यांनी पुढे बोलताना सांगितले की न्यायपालिका हा देशातील सर्वात मोठा स्तंभ असून न्यायपालिकेमार्फत सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले जाते आणि त्याच पवित्र न्यायस्तंभाचे आम्ही घटक असताना अशा प्रकारच्या जर का घटना घडत असतील तर ते आक्षेपार्ह आहे। बार काउन्सिल महाराष्ट्र ऑफ गोवाच्या निर्देशाप्रमाणे आम्ही हा निर्देश नोंदवत असून विधिमंडळाला आमची अशी विनंती असेल की त्यांनी लवकरच वकील सर्वेक्षण कायदा पारित करावा असे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले। यावेळी निषेध व्यक्त करताना उपाध्यक्ष ॲडव्होकेट मालोरे, ॲडव्होकेट महेंद्र मानकर, सहसचिव ॲडव्होकेट सुजित मेहता, ॲडव्होकेट यशवंत साधू, ॲडव्होकेट नितीन आमरे तसेच वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, मी ॲडव्होकेट मोहन मेथा, अध्यक्ष माणगाव बार असोसिएशन। अलीकडेच अहिल्यानगर जिल्ह्यात शेवगाव कोर्टामध्ये एक घटना अशी घडली, एका पक्षकाराने एका सिनियर वकिलांना कोर्टाच्या आवारात मारहाण केली। अशा घटना खरं घडणं आक्षेपार्ह आहे। अशा घटना व्हायला नाही पाहिजेत। आपण जर बघितलं तर न्यायपालिका हा देशातला एक सर्वात उच्च स्थानी असलेला एक स्तंभ आहे। या न्यायपालिकेच्या माध्यमातून न्यायदान केलं जातं आणि त्या न्यायदान प्रक्रियेत वकील हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो आणि वकिलांवर अशा हल्ले जर होत असतील तर नक्की ते निषेध आपण त्याचा आम्ही करतोय। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाच्या निर्देशाप्रमाणे आम्ही हा निषेध आजचा नोंदवत आहोत। विधिमंडळाला माझी अशी विनंती असेल की वकिलांचं संरक्षण करणारा कायदा लवकरात लवकर पारित करावा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।